आज या ठिकाणी एकही मराठा आमदार खासदार का आला नाही याची वस्तुस्थिती अशी आहे। या मराठा आमदार खासदारांना भीती वाटते, चुकून मराठांच्या मोर्चात आम्ही जर गेलो तर आम्हाला मराठेतर बहुजनांची मतं मिळणार नाहीत, आमच्या खुर्च्या धोक्यात येतात। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठ्यांचं फार मोठं योगदान आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि एका पत्रकाराने विचारले, चव्हाण साहेब राज्य मराठ्यांचं आलं का मराठी माणसाचं आलं? चव्हाण साहेब मोठ्या मनानं सांगतायत राज्य मराठ्यांचं नाही मराठी माणसाचं आलंय। त्या यशवंतराव चव्हाणांचा वारसा आम्हाला लाभलाय, हे काहीच नाही। मी तुम्हाला सांगितलं पाहिजे 1952 ला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता ओबीसी आरक्षणासाठी, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा या जगातला त्यांच्या हयातीतला पहिला पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकात बाई माधवराव बागल नावाच्या मराठा व्यक्तीने उभा केलेला होता, हे आम्हाला मान्य करावं लागेल। छत्रपती शाहू महाराजांनी या देशात पहिलं आरक्षण आणलंय। 1950 ला राज्यघटना आली, पण 26 जुलै 1902 ला या देशातलं पहिलं आरक्षण आहे ते छत्रपती शाहू महाराज नावाच्या मराठा राजानं कोल्हापूरच्या संस्थानात दिलेलं होतं। आम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या लागतील। ज्यांनी अस्पृश्यता निवारणाची चळवळ चालवली होती ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जातीनं मराठा आहेत, तत्कालीन व्यवस्थेने त्यांना महर्षी नव्हे हे महार्षिंदे तसं हिनवलं होतं, तरी शेवटच्या श्वासापर्यंत विठ्ठल रामजी शिंदेनी चळवळ चालवलेली आहे। त्यामुळे आता मी तुम्हाला एकच सांगितलं पाहिजे, साधी गोष्ट आहे, इथं मराठा मोठ्या संख्येने का येऊ शकला नाही याचं तुम्हाला मी शल्य सांगतो। आमचा निम्मा मराठा तिकडे गेलाय काँग्रेसमध्ये, निम्मा गेलाय तिकडे राष्ट्रवादीत, निम्मा गेलाय तिकडे शिवसेनेत, काही मराठा गेलाय शिवप्रतिष्ठान, काही मराठा गेलाय संभाजी ब्रिगेड। मी तुम्हाला छती ठोकपणे सांगतो, उजवा असू दे डावा असू दे, कुठल्याही पक्षातला गटातला तटातला मराठा या महाराष्ट्रामध्ये एका छताखाली आणायची ताकद एका ठाण्या भागामध्ये आहे, आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील। आणि आता महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने त्यांनी ते सिद्ध केलंय। आता इथं जमलेली गर्दी कुणाची आहे असं जर मला कोणी विचारलं तर मी त्यांना सांगेन, जे सहसा कधीच पेटत नाहीत पण एकदा पेटले की पुन्हा कधीच कुणाच्या बापाला थंड बसत नाहीत, त्या मर्द मराठ्यांची गर्दी आहे। ही गर्दी कुणाची आहे? चुकून महाराष्ट्रातला कुठला मंत्री मराठ्यांच्या आरक्षणाच्या आडवा आला त्याला आम्ही नमस्कार ठोकेल, जास्त आडवा गेला तर त्याला उभा ठोकून काढेल असं सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मावळ्यांची ही गर्दी आहे। आणि आता एक तुम्हाला सांगेन, एकटे जरांगे पाटील एका बाजूला दिसत आहेत आणि प्रस्थापित व्यवस्था दुसऱ्या बाजूला। मला सांगा, आज या ठिकाणी एकही मराठा आमदार खासदार का आला नाही याची वस्तुस्थिती अशी आहे। या मराठा आमदार खासदारांना भीती वाटते, चुकून मराठांच्या मोर्चात आम्ही जर गेलो तर आम्हाला मराठेतर बहुजनांची मतं मिळणार नाहीत, आमच्या खुर्च्या धोक्यात येतात। मला सांगा, गोपीचंद पडळकर तिकडे उघड उघड धनगर समाजाची बाजू घेत आहेत,